आज आपण काही मिनिटामध्ये ताज्या फ्रेश बटाट्याचं न सुकवता, न वाळवता, न वाफवता एकदम 10 मिनिटामध्ये मार्केटमध्ये जसं पाकिटामध्ये वेफर्स मिळतात कुरकुरीत अगदी तसेच वेफर्स आज आपण इथे बनवून घेणार आहे. तर त्यासाठी बाजारामध्ये जे नवीन बटाटे आलेले असतात, पांढरं बटाटे असतात. पिवळे बटाटे अजिबात घ्यायचे नाही. पांढरे जे बटाटे आतून सोलला किंवा चिरला की पांढरा बटाटा आतून निघतो, तो बटाटा घ्यायचा. साल काढून घ्यायची आणि 10 मिनिटं पाण्यामध्ये बटाटा तसाच ठेवायचा. त्यानंतरनं थोडंसं पाणी घेतले वाटीमध्ये, अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आणि एकीकडे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवायचे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, एखादा आपला कॉटनचा कपडा घ्यायचा नेहमीचा हातातला, तो बटाटा एकदम आपल्याला सुक्का करून घ्यायचा. म्हणजे कपड्याने बटाटा एकदम व्यवस्थित पुसून घ्यायचा, पाणी अजिबात ठेवायचं नाही. त्यानंतर किसणी घ्यायची आहे, वेफर्स पाडायची किसणी इथे घेतलेली आहे. त्या किसणीने आपल्याला पातळ अशा वेफर्स इथे पाडून घ्यायच्या पद्धतीने. तुमच्याकडे जर किसणी ॲडजस्ट करायची असेल, जाड पातळ अशी वेफर्स पाडण्याची जर असेल, तर तुम्हाला व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि नंतर याच्या चकल्या अशा पाडून घ्यायच्या. तर इथे बघू शकताय चकल्या. चकल्या अशा एखाद्या बटाटा मोठा घ्यायचा आहे, शक्यतो बटाटा मोठा आणि गोल घ्यायचा आहे, म्हणजे चकल्या व्यवस्थित गोल गरगरीत पडतात आणि एकदाच एका बटाट्याच्या सगळ्या चकल्या इथे पाडून घ्यायच्या. अजिबात काळ्या वगैरे काहीच होत नाही. खाली सुद्धा मी चकल्या पाडण्यासाठी एक कपडा कॉटनचाच अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती चकल्या अशा पसरून घ्यायच्या आणि वरनं एका कॉटनच्या कपड्याने अशा आपल्याला स्टॅप करून घ्यायच्या. म्हणजे अशा त्याच्यावरती कपडा असा दाबायचा, म्हणजे जो स्टॉक असतो बटाट्यामध्ये जे पाणी असतं ते पूर्ण असं तो कपडा जो असतो ना, तो असा शोषून घेतो. म्हणजे काय होतं, वेफर्स ज्या आहे ना त्या अशा कोरड्या झाल्या पाहिजे असं आपल्याला इथे करून घ्यायचं. आता एकावरती एक पडलेल्या ज्या होत्या ना, त्या अशा मी पसरून घेतलेल्या आहे. परत कपड्याने या पद्धतीने असं स्टॅप करून घेते, म्हणजे वरचा जो ओलसरपणा असतो ना, तो पूर्ण त्या कपडा जो असतो तो सुकून घेतो. आता इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते वेफर्स कसा कोरडा झालेला आहे, अजिबात ओलला वगैरे काहीच वाटत नाही. तर या पद्धतीने आपल्याला हे वेफर्स पाडून घ्यायचे, किसणीने किसून घ्यायचे आणि नंतर कपड्याने आपल्याला असं दाबायचे, म्हणजे त्यातले जे वरचं पाणी असतं ते सगळं शोषलं जातं आणि जे वेफर्स आहे ते एकदम कोरडे झाले पाहिजे. आता इथे आपल्याला करून अजिबात ठेवायचं नाही, तर डायरेक्ट आता आपल्याला पटकनी करायला घ्यायचं आहे. त्यामुळे एक एक बटाट्याचे वेफर्स करा आणि नंतर असं कोरड्या करा आणि तळायला घ्या. आता तेल गरम करायला ठेवलं होतं, एक छोटासा वेफर्स घालून बघितला, तेलावरती येतोय म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. आता इथे वेफर्स तळताना गॅस मोठा ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग आपल्याला वेफर्स यामध्ये घालायचे. सगळ्यात महत्त्वाचं, वेफर्स जास्त घालायचे नाही तेलामध्ये. वेफर्स अजिबात जास्त घालायचे नाही, अगदी 5-6 वेफर्स घालायचे, म्हणजे ते व्यवस्थित कुरकुरीत तळले जातात, लालसर होत नाही. 1-1.5 मिनटं आपल्याला वेफर्स चांगले असे तळून घ्यायचे आणि मग जे मिठाचं पाणी आपण बनवून घेतलं होतं ना, ते पाणी आपल्याला यामध्ये एकदा दोनदा घालायचं, थोडं थोडं घालायचं, 3-4 थेंब 3-4 थेंब असं 2दा-3दा घालायचं, म्हणजे व्यवस्थित त्याला खारटपणा येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मग ते चांगले तळले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेफर्स तेलामध्ये घातल्या लगेच पाणी घालायचं नाही, नाही तर वेफर्स तुमचे नरम होईल, अजिबात खुसखुशीत कुरकुरीत होणार नाही. आणि इथे तेलाच्या बुडबुड्या पूर्ण कमी झाल्या, वेफर्स पूर्ण असं आपल्याला वाटलं आहे की बाबा आता याला छान कडकपणा आलेला आहे, कुरकुरीतपणा आलेला आहे, मग तेलातनं इथे काढून घ्यायचा. तेच दुसरी बॅचसुद्धा मी इथे त्याच पद्धतीने इथे तळून घेते. एवढं लक्षात ठेवायचं आहे की एकदम तेलामध्ये जास्त वेफर्स अजिबात घालायचे नाही, जेवढे तेलात बसतील तेवढेच घालायचे. थोडेसे तळले गेले 1-2 मिनटानंतरनं की मग यामध्ये आपल्याला मिठाचं जे पाणी ते 1दा-2दा असं तुम्ही इथे थोडंसं घालून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने वेफर्स आपल्याला जशी आपण पहिली बॅच तळून घेतलेली
तशीच ही तळून घ्यायची. लक्षात ठेवा, एकदा कुरकुरीतपणा आला, तेलाच्या पूर्ण बुडबुड्या कमी झाल्या की लगेच वेफर्स काढून घ्यायचे. नाहीतर ओल्या बटाट्याचे आपण वेफर्स केलेले असतात, त्यामुळे काय होतं, त्या अशा लगेच लालसर व्हायला लाल पडतात, म्हणजे जास्त तळले जातात. तर इथे बघू शकता मी फक्त इथे 2च बटाट्यांच्या वेफर्स इथे करून घेतलेल्या आहे. तरी एवढ्या झालेल्या आहे. अगदी बाजारातून आपण जसं पॅकेट आणतो वेफर्स, अगदी त्याच पद्धतीने एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालेलं आहे. असं फार भुगा होतो त्याचा. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जर वाळवलेल्या वेफर्स नसेल, एखाद बारीला उपवास असेल आणि घरी कोणी पाहुणे येणार असेल, तर अजिबात काहीच टेन्शन घ्यायचं नाही. विकतच्या आणण्यापेक्षा आदल्या दिवशी करून ठेवल्या की छान दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे देता येतात. तर तुम्हाला ही वेफरची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा.